व्यावसायिकाची व्याख्या एका शब्दात होत नाही. त्याला 4-5 अंग आहे. सर्वात महत्त्वाचं अंग काय आहे की तोच व्यावसायिक सकाळी 7 वाजता उघडतोय, तोच रात्री 10 वाजता दुकान बंद करतोय, त्याला व्यावसायिक नाही म्हणत. तर तो त्याचं पूर्ण कंट्रोल व्यवसायावरती पाहिजे. तो नसताना सुद्धा त्याला व्यावसायिक म्हणतात. जर तो सकाळी 7 ते 10 तोच काम करत असेल, तो व्यावसायिक नाही मला असं वाटतं. तो अजून कामगारच आहे. दुसरी गोष्ट, व्यावसायिक कोणाला म्हणतात, व्यावसायिक कशाला म्हणतात, तर उत्तम व्यावसायिक असणं याचं दुसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं की कमवलेले पैसे उत्तम गुंतवणूक जरी केली, जर ती चुकीची झाली तरी व्यावसायिक अडचणीत येतात. त्यामुळं व्यावसायिकाचं एका व्यवसायातून पैसे कमवले की दुसऱ्या व्यवसायात त्यांनी तो लगेच टाकायला सुरुवात करतो, किंवा त्याला असं वाटतं की आता हा व्यवसाय चालला तर मी कुठलाही व्यवसाय करू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा अडचण येतात. त्यामुळे उत्तम गुंतवणूक ज्याला येते तो व्यावसायिक आहे. तिसरी गोष्ट की नुसताच व्यावसायिक होण्यापेक्षा त्याला समाजाचं भान असलं पाहिजे. म्हणजे आपण समाजाला काहीतरी देणं लागतं, ही भावना पाहिजे. मी उदाहरण, आज लाडाच्या कुल्फीच्या माध्यमातून रायरेश्वर इथे आम्ही जी छत्रपती शिवाजी महाराजांनी पिंड बांधलेली आहे, किंवा शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरला शपथ घेतली, तर ती पिंड झिजत चाललेली आहे. तर तिच्याकडं कोणाचंच लक्ष नाही. तर लाडाच्या कुल्फीच्या माध्यमातून आम्ही काय करतो आहे, आता 10 जून रोजी आम्ही तिथं चांदीचं कवच त्या पिंडीला करतो आहे, आणि ती जी काय झिजणार आहे ते आपण ती वाचवतो आहे. आणि आपल्यापासून किती लोक घरं चालतात. म्हणजे माझे गुरु आहेत मांडे सर, तर मांडे सरांना सांगितलं होतं की भाऊ शिवजयंती म्हणजे काय, तर मांडे सर म्हणले उत्तम व्यावसायिक होऊन जर 500-1000 घरं जर आपल्याकडून चालत असेल तर ती खरी शिवजयंती आहे. म्हणजे ह्या माध्यमातून हा व्यावसायिकाची थोडीशी फोड वेगवेगळ्या अंगाने होऊ शकते. यातल्या महत्त्वाच्या 3 फोडी की उत्तम व्यावसायिक, त्याचा कंट्रोल पाहिजे. दुसरी गोष्ट, सामाजिक त्याला भान पाहिजे. उत्तम गुंतवणूक पाहिजे. उत्तम हेल्थ पाहिजे. उत्तम फॅमिली रिलेशन्स पाहिजे त्याचे. म्हणजे खूप पैसे आहेत पण फॅमिली रिलेशन चांगले नाहीत त्याचे. तर असे खूप व्यावसायिक पाहिलेत मी. आणि नंतर हेल्थ तर आपली चांगलीच पाहिजे. म्हणजे आपण सगळं करताना हेल्थ दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. प्रेरणेतून ऊर्जा मिळते. पण आता माझी प्रेरणा इलॉन मस्क आहे उदाहरण, तर मी इलॉन मस्क होऊ शकतो का, तर नाही. ती प्रेरणा म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला व्यवसाय करताना अनुभव लागतो. म्हणजे आपण आता खूप जणांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तर ते तसे घडलेत का, तर नाही. प्रेरणा वेगळी असती. व्यवसाय करताना प्रेरणा असली पाहिजे, पण त्यात अनुभव आणि प्रेरणा असं कॉम्बिनेशन पाहिजे, तरच तो माणूस मला वाटतं पुढं जाईल. आणि काय होतं बऱ्याचदा की आपल्याकडून एक की उदाहरण की एखादं चहाचं दुकान चाललं एखादं चौकातलं, किंवा एखादं मिसळचं चालतं, किंवा एखादं वडापावचं दुकान चालतं. अशा प्रेरणा खूप असतात की अरे ह्याचं चाललं आहे आपलंही चालेल, ह्याचं चाललं आहे म्हणून टाकणारे व्यवसाय चालत नाही. आणि बऱ्याच जणांना काय होतं की अभ्यास न करता व्यवसाय करणं. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की कुठलाही व्यवसाय करत असताना निदान त्या व्यवसायात तुम्ही 5 वर्ष तरी काम केलं पाहिजे. म्हणजे आज लाडाची कुल्फी एका उंचीवर गेली, त्याच्यामागं हे नाही की बाबा 2018ला हा ब्रँड उभा राहिला आणि 2024ला आता भारतातला सर्वात मोठा ब्रँड आहे. पण लोक आत्ता बघतात की 18पासून लगेच चालू आला, पण मी 2001 साली साधारण ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो आहे. म्हणजे त्याला जवळजवळ 18 वर्ष झाले आणि मला 24 वर्ष झाले. तर ते लोकांना मागचे 18 वर्ष बघतच नाही ना. तर लोकांना असं वाटतं एका रात्रीत हा ब्रँड मोठा झाला, पण ती आता मला असं वाटतं ती रात्र माझ्यासाठी 18 वर्षाची होती. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असं ना, तर माझं म्हणणं असं आहे की पहिल्या टॉपच्या ज्या कंपन्या आहेत आत्ताच्या जगातल्या, त्या सर्व महाराजांच्या असत्या. कारण आत्ताचे जे किल्ले आहेत ते आर्थिक आहेत. म्हणजे आत्ताची जी अडचण आहे, काळाची गरज आहे. मग त्या काळात लढाई करणं, किल्ला असणं, म्हणजे विमानाचा शोध लागला आणि किल्ल्याचं महत्त्व कमी झालं. म्हणजे विमानाचा शोध नसता लागला तर अजून बी किल्ल्याचं महत्त्व तेवढंच असतं. तेव्हा काळानुसार परिस्थिती बदलते, गरजा बदलतात. त्यामुळं आत्ताची गरज काय आहे, आत्ताची अडचण काय आहे की आत्ताची सगळ्यांची अडचण आहे आर्थिक. म्हणजे मला कायम वाटतं की आत्ताचा शत्रू कोण आहे, तर मी शत्रू म्हणून कोण बघतो आता, तर आता काय अफजल खान येणार नाही, औरंगजेब येणार नाही, किंवा कुठली लढाई नाही. राजकीय नेते म्हणतात की हिंदू खतरे में आहे किंवा काय,
तर माणूस आता आर्थिक अडचणीत आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता ही जी लढाई आहे, जागतिक लढाई, ही सगळी आर्थिकवर आहे. त्यामुळं महाराज असं तर मला असं वाटतं निदान 100% त्यांनी पहिल्या टॉप 5 कंपन्या त्यांनीच सगळं केलं असतं. म्हणजे त्यांनी विमानाचा शोध लावला असता, म्हणजे कारचा शोध लावला असता त्यांनी. पण म्हणजे महाराजांना मी सांगतो की महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तर त्यावेळेस महाराजांनी एक पत्र काढलं होतं की माझ्या राज्यामध्ये वृत्तपत्र पाहिजे, म्हणजे पेपर पाहिजे. कारण प्रिंटिंग त्यावेळेस चालू होतं. कारण महाराजांचं जे काय चरित्र जर बघितलं तर महाराजांचं पेपरला नाव आलेलं ऑलरेडी. म्हणजे 1656च्या ऐवजी मला वाटतं अफजल खान मारला त्यावेळेस लंडन गॅझेट नावाचा पेपर लंडनमध्ये होता. तर त्यावेळेस ती बातमी तिकडे छापली होती. म्हणजे आपल्यापेक्षा ते किती प्रगत देश होता तर ते महाराजांना सगळं माहीत होतं. तर महाराजांना राज्याभिषेकच्या वेळेस वाटलं की आपला असा न्यूजपेपर असावा, म्हणून त्यांनी एक पत्र सुरतला एक माणूस होता, मला रामजी काहीतरी त्याचं नाव होतं, त्याला पत्र लिहिलं होतं की आम्हाला अशी प्रिंटिंग प्रेस आमच्या राज्यात पाहिजे. आणि नाईलाजानं महाराज 1680ला वारले. नाही तर आत्तापर्यंत महाराजांनी पहिलं वृत्तपत्र त्यावेळेस काढलं असतं. म्हणजे अपडेटेड व्हर्जन होतं महाराज, आणि अपडेट सगळे बघायचे. व्यवसाय तरुण निवडताना सगळ्यात पहिलं की मार्केटची अडचण काय, तुम्हाला आवडण्यापेक्षा मार्केटची गरज काय. आता ॲक्च्युली मी जो व्यवसाय निवडला तो मार्केटच्या गरजेनुसार निवडला. तर ती एक गरज निवडली पाहिजे. आणि ती गरज निवडायच्या आधी तुम्ही त्या व्यवसायाचा ब्ल्यूप्रिंट काढली पाहिजे की त्याला इन्व्हेस्टमेंट काय आहे, त्याला लायसन्स काय लागतात, त्याला इन्व्हेस्टमेंट काय लागते. जर आपण त्यात काम करतोय तर आपण खरंच त्याला A to Z त्यातली माहिती आहे का आपल्या. म्हणजे प्रोडक्शन करणं सोपं आहे आत्ता, पण आत्ता माल विकणं अवघड आहे. त्यामुळं तुमची बाजारपेठा तुम्हाला माहिती पाहिजे की याची बाजारपेठ कुठं आहे, त्याचं बाजारपेठेमध्ये टॉपचा प्लेअर कोण आहे, त्याचे रेट्स काय आहेत, त्याचा परचेस काय आहे, त्याचं प्रोडक्शन काय आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की स्टाफ मॅनेजमेंट जमली पाहिजे. बऱ्याच जण नवीन व्यवसाय घेतो त्याला असं वाटतं दुकान उघडू आपल्याला स्टाफ मिळेल, पण नाही. स्टाफची आता सगळीकडे बोंब आहे. त्यामुळं सगळ्यात बस त्याला स्टाफ मॅनेजमेंटचे त्याला हे केलं पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्या मुलांचं की त्याला धंदा कळतो की संध्याकाळी 7,000 रुपये झाला आहे, पण 7,000 त्याला ॲक्च्युअल प्रॉफिट काय आहे त्याला माहीत नसतं. त्यामुळं सॉफ्टवेअर पहिल्या दिवसापासून असणं गरजेचं आहे. टेक्निकली पहिल्यांदा ती लाल बुक म्हणतात त्याला, काय मला माहीत नाही, ते मारवाडी लोक जी लिहितात वही, तर ती वही वापरायचे का, तर त्यांना सकाळी किती धंदा झाला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते लिहायचे, त्यातला प्रॉफिट लिहायचे. पण आता ते टेक्निक बदललं की तुम्ही अमेरिकेला जरी असले तर तुमचा धंदा इथं किती झाला आहे हे तुम्हाला एका क्लिकवर कळतं. तर हे टेक्निक पहिल्या दिवसापासून असावं. आपल्याकडे काय झालं की 7,000 मिळले की तो लगेच हे सगळे पैसे माझेच आहेत हे त्याच्या डोक्यात असतं. पण 7,000 त्याचे काही पैसे त्याचे असतात, भांडवल असतं, त्यातलं प्रॉफिट असतं. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं त्यात काय आहे की बँकेचं व्याज दर काढलं पाहिजे आपल्याला, बँकेशी डॉक्युमेंट्स असतं. किंवा मुलांना काय म्हणतो मी की आपली लायकी म्हणावं लागेल की आपली किंमत काय असते माहिती का. बँकेचं पासबुक असतं, ते पासबुक आपण त्या बँकेला द्यायचं की माझं पासबुक आहे, याच्यावर किती लोन होऊ शकतं, बरोबर ना. तर तो सांगतो लगेच किंवा तेव्हा तुमचं एवढे रिटर्न आहे किंवा काय आहे, आणि तो सांगतो की आम्ही तुम्हाला 2 लाख देऊ शकतो. तर आपली तेवढीच लायकी असते. त्यामुळे आपली लायकी पेपरवरती वाढवली पाहिजे. ते मुलांना अजिबात कळत नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं, थोडे काय तुम्ही पैसे कमवता, तर 0 रिटर्न तुम्ही भरायला सुरुवात करा. बँक 0 रिटर्न जरी तुम्ही 3 वर्ष जरी कंप्लीट केली तरी कुठली बँक तुम्हाला 5 लाख देते. त्याचं कारण काय आहे की बँक काय बघते, हा रिटर्न भरत नाही आहे पण ह्याला डिसिप्लिन आहे. म्हणजे बँक जेव्हा तुम्हाला सांगते की मागचे 6 महिन्याचे तुम्हाला लाईट बिल द्या, तर ह्याच्या मागं बँक काय बघते, तुमचा मीटर बघते का, नाही बघत. त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुम्ही ते बिल लेट भरताय का उशिरा भरताय, लेट भरताय की लवकर भरताय. तर तुम्ही वेळेत जर भरत असाल लाईट बिल तर त्यांचं म्हणणं असतं की ह्याला डिसिप्लिन आहे, ह्याला वेळेच्या वेळी हा पैसे भरतो. ह्या सगळे गुण त्या नवीन व्यवसायात पाहिजे. नाही, मुलांना एक विषय शाळेत पाहिजे, तो व्यवसाय. काय व्यवसाय करताना जे काही टूल्स आहेत हे सगळ्यांकडं स्टँडर्डच आहेत, फक्त प्रत्येक व्यवसायानुसार ते बदलतात. पण आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे उदाहरण आपल्या लोकांना आत्ता B2B कळायला लागला व्यवसाय. म्हणजे बिस्लेरी भारतात आला तर कुठली कंपनी नाही टाकली त्यांनी काय केलं की स्वतःचा जो फॉर्म्युला आहे तो एका XYZ कंपनीने दिला
आणि त्याच्याकडून तो बनवून घेतो आहे. कोकोकोला स्वतःची कंपनी नाही आहे. मॅकडॉनल्ड, बर्गर किंगचे स्वतःचे कुठलेच हे नाही आहे, प्रोडक्शन कंपनी नाही आहे. हिंदुस्थानी युनिलिव्हरसारखी कंपनी आहे, तिचंही प्रोडक्शन प्लॅन नाही. सगळं B2B करून घेतात आणि ते स्वतः विकतात. तर ही सिस्टीम आहे. हे आम्हाला कधी कळालं पाहिजे? हे आम्हाला शाळेतच कळालं पाहिजे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की एक संस्था आहे आणि ती संस्था काय करते, 42 दिवस मुलांना नेते आणि त्या मुलांना त्यांचं वयोगट साधारण 15 ते 18 याच्यामधली मुलं ते नेतात. 42 दिवस नेतात आणि ट्रेनचं तिकीट घेतात. पूर्ण इंडियात ती मुलं फिरवतात. प्रत्येक राज्यात त्यांचा एक माणूस असतो की त्याचा टर्नओव्हर 500 कोटी असतो. रोज एक व्यावसायिक किंवा एक दिवसाड जिथं त्यांचं काय ट्रॅव्हलिंग जसं होत असेल ती कंपनी बघतात, ती कशी कंपनी आहे. जो मालक असतो तो त्यांना स्पीच देत असतो की माझी कंपनी कशी मोठी झाली, माझी जर्नी काय आहे. असं टोटल 42 दिवस ते निदान माझ्या अंदाजे 30-35 तरी व्यावसायिक भेटत असतील त्यांना किंवा ते चर्चा करत असतील त्यांच्याशी. पण 42 दिवस तुम्ही उठताय, रोज 500 कोटीच्या मालकाला भेटताय आणि असे 30-40 मालक रोज भेटताय. तर तुम्ही 42 दिवस जेव्हा कंप्लीट होतात त्यावेळेस तो घरी आल्यानंतर त्याच्या डोक्यात 500 कोटीचा आकडा ठरलेला असतो आणि तो मुलगा तसाच ग्रोथ करत असतो. पण हे शाळेत शिकवायला तयारच नाही आपण. शाळेमध्ये एखादा व्यवसायाचा विषय पाहिजेच, तरच आपण देश घडवू शकतो. आपण जॉब म्हणतो की जॉब पाहिजे. जॉब नंतर डेव्हलपच जास्त होणार नाही, कारण AI आले, AI मधून बरेचसे जॉब गेलेले आहेत. नंतर रोबोट येतील, तुमच्या हॉटेलचे वेटरचे सुद्धा तुमच्या नोकऱ्या जातील, ते सुद्धा नंतर मिळणार नाही, अशी भविष्यातली परिस्थिती आहे. त्यामुळं व्यवसाय हा गरजेचा आहे आणि तो शाळेत असणं गरजेचं आहे. आत्ताचं जे जग आहे तिथं तुम्हाला दुकान टाकून व्यवसाय करणं गरजेचं नाही आहे. आता क्विक कॉमर्ससारखा प्लॅटफॉर्म आला आहे, ई-कॉमर्स आलं आहे. तर म्हणजे मी उमेद नावाच्या संस्थेवरती एका कार्यक्रमात त्यांचा ज्युरी म्हणून मी होतो. तर ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत उदाहरण, त्या चांगल्या उत्तम पद्धतीचं पापड बनवतात, लोणची बनवतात, मसाले बनवतात. पण त्यांना कळत नाही आहे की ग्रामीण भागातलं जे काय ते करतायत तर ते सोनं आहे. पण त्या सोन्याची किंमत त्यांना कळत नाही आहे की हा जो मसाला आहे तो जर पुण्यात आणला तर 1500 रुपये किलो जाऊ शकतो, पण त्या गावाला 300-350 रुपये किलोला विकतात. पापडाची किंमत इथं चांगली मिळू शकते त्यांना, पण ते एकदम त्यांना कसं होतं की 150 रुपयाचा आयटम 200ला गेलं की ते खुश होतात. पण 150चा आयटम पुण्यात 500ला जाईल हे त्यांना माहीत नसतं. तर त्यांना आम्ही सांगतो की ग्रामीण भाग आणि पुणे ह्याच्यातली जी लॉजिस्टिक आहे, रेट कसे काढायचे, किती रुपयाला एक्झॅक्ट विकू जाऊ शकतो प्रोडक्ट, हे त्यांच्या लक्षात नाही. पण त्यांना हे माहितीच नाही ना. हे जर त्यांना शाळेत जर शिकवलं तर होऊ शकतं. म्हणजे मी बार्शीला एका कार्यक्रमात होतो आणि मुलांचाच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात उदाहरण दिलं, ज्वारीचं उदाहरण दिलं. म्हणजे ज्वारी शेतकऱ्याकडून जो मधला मीडिएटर असो त्याला आपण दलाल म्हणू, तर तो दलाल घेतो 35 रुपये किलो. आजही बघा मॅक्सिमम ती आता 35 ते 40च्या मध्ये असेल. एक नंबर ज्वारी, तो बेल्ट सगळा ज्वारीचा आहे. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, तो सगळा बेल्ट ज्वारीचा आहे. तो 35-40 रुपये ते दलालाला विकतात. दलाल ती ज्वारी पुण्यात 60 रुपयाला विकतो. आज तुम्ही चांगली ज्वारी घ्यायला जावा, 60-70 रुपये किलो आहे. जागा बदलली की किमती बदलतात. मुलांना सांगितलं की मी दलाला दिलं तुम्हाला 35-40 मिळणार आहे, तुम्ही स्वतः पुण्यात विकलं तर 60 रुपये मिळणार आहे. तुम्ही ॲमेझॉनवर जर गेलं, आजही तुम्ही लगेच चेक करा की ज्वारी ॲमेझॉनला काय भाव आहे 1 किलो, तर ॲमेझॉनचा रेट 150 रुपये ते 200पर्यंत आहे. ती ज्वारी उचलली जर दुबईमध्ये नेली तुम्ही, तर दुबईचा रेट आता 400 किलो आहे, 400 रुपये किलो असेल. अमेरिकेत नेली तर अमेरिकेचा जो रेट आहे 1 किलो ज्वारीचा तो 600-700 रुपये. बघा ना तुम्ही, $1 काय 85 रुपयाला आहे, काय 90 रुपये जो काय रेट असेल तो. पण 1 किलो अमेरिकेत कितीला जाऊ शकते, कतारला कितीला जाऊ शकते. तर ज्वारी खाणारे खूप लोक आहेत. आपण ती कुठे विकतोय, म्हणजे जागा बदलली की MRP बदलते. मी कायम सांगतो की घरात साप निघलं ना आपण मारतो, पण पिंडीवर दिसलं की पाया पडतो. पण नेमकं तेच झालं की आपण घरातच राहतोय. आपल्याला जिथं राईट प्लेस जर प्रोडक्ट दिला, आपण ठेवला, तर त्याची किंमत असू शकते. म्हणजे उदाहरण लाडाच्या कुल्फीवरच घ्या ना, की 10 रुपयाच्या वरती कोण रोडला कुल्फी नव्हतं विकत. पण आपण तिला चांगली सजवली, चांगली क्वालिटी टाकली, पॅकेजिंग केलं, चांगले किऑस्क केले, आपण तिथं चांगल्या वातावरणात विकली. नाहीतर आपण तिला पॅकिंग नव्हतं, तिला बॅच नंबर नव्हता, तिला कोड नव्हता, बॅच कोड पाहिजे, तिला बारकोड पाहिजे, काहीच नव्हतं.
म्हणून 10 रुपयाला विकली जायची, पण आज लाडूची कुल्फी 50 रुपयाला विकली जाते. त्याच्या मागं काहीतरी कारणं आहेत. त्यामुळं चांगलं पॅकेजिंग, चांगलं मार्केट प्लेस आपण शोधली पाहिजे. नाही काय आहे की ॲक्च्युली व्यवसाय करत असताना किंवा शिक्षण गरजेचं आहे का, तर शिक्षण गरजेचं आहे, नाही असं नाही आहे. पण काय होतं आहे की ते म्हणतात ना, MBAची मुलं कधीतरी मला असं वाटतं ते असं बोलू नये, पण असं वाटतं कधीतरी मला, ते गाढवाचं कसं असतं की त्याला वजन टाकतात, त्याला म्हणतात तिकडं टाकतो, ते तिथून तेवढ्याच फेऱ्या मारत असो, त्याला वेगळं काय दिसत नाही, कारण त्यांना पुस्तकी ज्ञान असतं. आता मी माझ्या 18 वर्ष व्यवसाय मी जॉब केला आहे. मी 8वीत 3 वेळा नापास झालो आणि पहिल्यांदा फार्मा लाईनमध्ये कामाला लागलो. तर ती चौधरी लोक एवढी हुशार असाय की त्यावेळेस शनिवार, रविवार आणि सोमवारी दुपारपर्यंत चेक क्लिअर होत नसे. तर आम्ही सोमवारी माल द्यायचो. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 3-4 दिवसाचं क्रेडिट पाहिजे असतं. तर ते ठरवून शुक्रवारचं चेक द्यायचे. त्यांना माहिती हा शनिवारी जाणार आहे, मग तो मंगळवारी चेक पासला जाईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी MBA नाही शिकवणार. म्हणजे बऱ्याचदा छोट्या छोट्या आयडिया कराव्या लागतात विक्रीसाठी. तर ते सर्वसाधारण ते जोपर्यंत रोडला येत नाही तोपर्यंत ते कळणार नाही. पुस्तकी ज्ञान स्टँडर्ड म्हणून ठीक आहे, एक चौकट एक, पण त्याच्यावरती प्रॅक्टिकल ज्ञान शिक्षणापेक्षा जास्त गरजेचं आहे मला तरी वाटतं. आत्ताची जी तरुण मुलं आहेत ना, त्यांना व्यवसाय करायचा आहे, पण त्यांना रोडच सापडत नाही आहे. रोड का सापडत नाही आहे, माझं म्हणणं आहे की जशी संगत असते ना तशी रंगत असते. त्याच्यामुळं तुम्हाला जर व्यावसायिक व्हायचं असेल तर आपल्या लायकीपेक्षा मोठ्या माणसाला भेटत राहायचं कायम आत्ताच्या मुलांनी. आणि आत्ता मोबाईल आमच्या वेळेस नव्हते, आता मोबाईल आलेत. तर उलट आत्ताचं युग खूप चांगलं आहे. म्हणजे उदाहरण, मी आता सुरतला गेलो. सुरतला त्या मुलाचं वय जेमतेम 17 ते 18 असेल. प्रचंड हुशार माणूस. म्हणजे जसं गुजरात जर म्हटलं, गुजरात आणि दिल्ली म्हटलं तर मिनी चायनाच आहे, कारण तिथं पूर्ण प्रोडक्शन होतं, बाहेरचे प्रोडक्ट तिथं येतात. तर त्यांनी ज्वेलरी, जी काय फेक ज्वेलरी असते, तर ती ज्वेलरीचा त्यांनी बिझनेस चालू केला. त्याच्या मैत्रिणी काय घेतल्या, पहिल्यांदा पैसे नव्हते तर त्यांनाच ज्वेलरी घालून त्यांनी फोटोशूट छान केलं आणि ऑनलाईन तो विकत सुटला की ही ज्वेलरी आम्ही छान विकतो. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केलं त्यांनी आणि त्याचा आता गेल्या वर्षाचा टर्नओव्हर जवळ 7.5-8 कोटी होता. वय वर्ष 17 ते 18 जेमतेम असेल त्या मुलाचं. पण मोबाईल, सोशल मीडिया ह्याचा वापर चांगला जर केला तर दुकान टाकायची गरज नाही. एवढं चांगलं प्लॅटफॉर्म आत्ता रेडी. उलट आत्ता व्यवसाय करणं सोपं आहे. जेवढी लोकसंख्या जास्त आहे तेवढाच व्यवसाय करायला आत्ता जास्त स्कोप आहे. जुना व्यावसायिक आणि नवीन व्यावसायिकमध्ये फरक आहे की जुना व्यवसायाचा माइंडसेट होता की आपल्याला खूप वेळ धंद्यात थांबायचे. म्हणजे उदाहरण, व्यवसाय जर उभा केला तर दुकान जर चालू केलं तर ते कमीत कमी 1000 दिवस त्या दुकानावरती थांबायचेच. किंवा आत्ताच्या पिढीला क्विक यश पाहिजे, म्हणजे लगेच यश पाहिजे, तर ते जुन्या व्यावसायिकेत नव्हतं तसं. मग ते आणि त्यावेळेस एक शब्दाला किंमत होती. म्हणजे आम्ही पण फार्मा लाईनमध्ये असताना आम्ही क्रेडिट द्यायचो आधी. पण आता परिस्थिती अशी आली की आता व्यावसायिक पण आता नवीन असे आहेत की कधी पळून जातील माहीत नाही, कधी दुकान बंद करून निघून जातील किंवा आत्ताचे व्यवहार चुकीचे आहेत. आधी एक शब्दाला किंमत होती व्यावसायिकांच्या, किंवा जेमतेम जो व्यवसाय व्हायचा तो चिठ्ठीवरती व्हायचा, कागदावरती व्हायचा, विश्वासावरती व्हायचा. आता तसा व्यवसाय होत नाही. आणि नवीन व्यवसाय करताना जी मुलं आहेत आत्ता आहे ना, ती म्हणजे घाई खूप करतात व्यवसाय उभा करायला. की म्हणजे त्याला लगेच चेअर पाहिजे, त्याला AC पाहिजे, फॅन पाहिजे, एखादा कामगार हाताखाली पाहिजे लगेच त्याला. पण जुना व्यावसायिक तसा नव्हता हो. तो स्वतः करायचा, स्वतःच सगळं करायचा, त्याच्यानंतर तो डेव्हलप झालेला आहे. पण आता मुलांना लगेच पहिल्या दिवसापासून कामगार हाताखाली पाहिजे, फॅन पाहिजे, चेअर पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की एका उंचीवर व्यवसाय गेला की बरेच जण व्यसनाच्या नादी लागलीत किंवा काय लागलीत. हे चुकीचं आहे. मी सांगितलं ना की व्यावसायिक कोण कुठला योग्य म्हणावं लागेल की त्याला सांगितलं की चांगलं करायला सारखं चांगलं वागायचं, सारखं चांगलं वागायला लागतं, चांगलं वागायला सारखं चांगलं वागायला लागतं, तर तो चांगला होतो. त्यामुळं सतत आपल्या मनाला कंट्रोल पाहिजे की आपण एकदा पैसे आले ना लोकांनी, तर माझं म्हणणं आहे की माणसानं समाधान कवळावं, माणसानं आनंद कवळावं. म्हणजे त्याचे जे आनंद आहे, त्याचे जे सवयी आहेत. माझे उदाहरण, मला आता आधी ट्रेक करायचो मी STतून जायचो किंवा माझ्या 2 व्हीलरवरती जायचो. पण आता समाधान काय, माझ्या कारने जातो आहे, मला पाहिजे त्या वेळेला जातो आहे. तर ह्या गोष्टींकडं उलट वळालं पाहिजे.
हेल्थ का वळालं पाहिजे. म्हणजे भविष्यात तुमच्याकडं खूप पैसे असेल पण तुमच्याकडं तुमचं शरीर नसेल. म्हणजे राकेश झुंझुनवालेचं ते वर्ड फेमस झाला आहे तो, की त्यांनी सांगितलं की मी माझ्या शरीराकडे लक्ष दिलं नाही. तर प्रत्येकाने एका उंचीवर गेल्यावर शरीराकडे लक्ष द्यावं, अशा व्यसनांकडे जाऊ नये. व्यवसाय करत असताना ना हा चढ उतार असतो, लक्षात ठेवा. याला मेंटॉर म्हणतो की आपल्याला कोणतरी मेंटॉर हवा आहे किंवा काय नाही पाहिजे. तर माझा वैयक्तिक मेंटॉर आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे ॲक्च्युली इतिहासातून काय शिकावं, तर माझं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांना पण ड्रॉबॅक आलेत. म्हणजे पुरंदरचा तह झाला, सगळे किल्ले जिंकलेले द्यावे लागले. महाराज दिल्लीला गेले, परत आल्यानंतर पुढच्या वर्षी त्याचे डबल किल्ले जिंकलेत महाराजांनी. तर महाराजांची मानसिकता होती का आता संपलं. म्हणजे महाराजांचं जर तुम्ही हिस्ट्री वाचली जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, बरेचसे असे डाऊनफॉल महाराजांच्या आयुष्यात आलेत की आता संपलं, आता ह्याच्यापुढे काय होऊ शकत नाही. तिथेही महाराज स्टेबल आहेत. म्हणजे अफजल खानाचं उदाहरण मी आवर्जून देतो. ते उदाहरण असं आहे की सईबाईंचं निधन 5 सप्टेंबरच्या आसपास काहीतरी झालं आणि पुढच्या काही एका महिन्यातच अफजल खानला मारले महाराजांनी. म्हणजे एका साईडला आपली बायको एक्सपायर झालेली आहे, दुसऱ्या साईडला मोठा शत्रू आपल्यावर चाल करून येतो आहे. त्या युद्धामध्ये एखाद्या वेळेस एक तर जिवंत राहील अथवा मरल, असे 2च पर्याय होते. त्यातसुद्धा त्या मोठ्या संकटावरती महाराज विजय मिळवतात. तर महाराजांचं माइंडसेट कसं असेल. मग त्यावेळेस जर बघितलं तर महाराजांनी सगळ्यांना, महाराजांच्या आजूबाजूला जे मावळे होते ते सगळे निगेटिव्ह होते की महाराज तह करू, आपण तह करू. पण महाराज काय म्हणले की नाही, मला देवी स्वप्नात आलेली. तर मला आता हे लोकांना चुकीचं वाटेल पण महाराजांनी ना चांगला पॉझिटिव्ह मेसेज देवाकडून घेतला की मला देवी प्रसन्न झाली. मग मावळे काय म्हणले, अरे महाराजांना देवीच प्रसन्न झाली, देवीने महाराजांना तलवार दिली. ते खरं आहे का, तर ते खोटं आहे माझं म्हणणं आहे. महाराजांनी ती गोष्ट तयार केली पॉझिटिव्हिटीसाठी की देवीनीच मला तलवार दिली, देवीने मला दुष्टांत स्वप्नात दिलेला आहे आणि ती मला तलवार दिली आणि देवीने सांगितलं की तुझा विजय होईल. ते सगळे पॉझिटिव्ह झाले. म्हणजे कधी कधी आपल्या स्टाफला सुद्धा अशी गोष्ट तयार करून पॉझिटिव्ह ठेवावं लागतं. म्हणजे कोविडसारखा आमच्याकडे काळ आला, 2 वर्ष कोविड गेला, तर टिकलो पण माहिती का त्या कोविडमध्ये कुठले व्यावसायिक टिकले, ते मेंटॅलिटीनी खूप स्ट्रॉंग आहेत, ते टिकले. म्हणजे आम्ही 2 वर्ष लॉकडाऊन काढलेलं आहे. पण त्यावेळेस माझ्या स्टाफला तेच म्हणलं की आत्ता 2 वर्ष आपल्याला एवढे चांगले आहेत की आपण ॲक्टिव्हिटी काय करू शकतो पुढच्या 3 वर्षाचा प्लॅन ह्या 2 वर्षात करू आपण. म्हणजे आमचे मॉडेल्स बदलले, आमची डिझाईन्स बदलल्या, आमची काम करण्याची पद्धत बदलली, आमचं अकाउंटिंग बदललं, आमचे ॲग्रीमेंट्स सगळे बदलले. कारण वेळ मिळाला ना. मग 2 वर्ष सतत एका गोष्टीवर करत करत आमच्या कंपनी 2022 उघडलं आणि 2022ला आम्ही जवळजवळ 150-200 शाखांचं ओपनिंग केलं. म्हणजे स्वराज्य कधी घडतं माहिती आहे का, शांततेच्या काळात शांततेच्या काळात स्वराज्य लढतं. लढाईच्या काळात स्वराज्य उभं राहत नाही, लढाईच्या काळात आपला लॉस होतो. त्यामुळं माझं म्हणणं आहे की लॉस प्रॉफिट हा बघताना इतिहासातून आपण वेगळं शिकलो आहे. म्हणजे त्याचा मेंटर खरं शिवाजी महाराज पाहिजे. कारण जेवढं प्रेशर तुम्ही घेता ना, म्हणजे व्यावसायिक, म्हणजे महाराजांना प्रेशर बघा ना किती आहे, खूप वेळा प्रेशर आलेलं आहे. त्यांची मानसिकता किती स्ट्रॉंग होती, म्हणूनच स्वराज्य घडलं. तसंच व्यावसायिकाची मानसिकता किती जरी डाऊनफॉल आला तरी स्ट्रॉंग पाहिजे. नाही, त्यांनी एक तर ब्रँड उभा करायचा ना, तुम्हाला बजेटच पाहिजे. ह्याच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. जर तुम्हाला ते कन्सल्टंट नको आहे किंवा कन्सल्टिंग नाही घ्यायची, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा अभ्यास करा ना. यूट्यूब तुमच्याकडे आहे, सोशल मीडिया आहे, AI सारखं टूल तुमच्याकडे आहे. तर तुम्ही अभ्यास करता याच्यावरती की याचे नियम काय आहेत, काय अटी आहेत. म्हणजे पैसे नाही द्यायचे तर स्वतः अक्कल विकत घेणे सोशल मीडियावरून किंवा टूल्स बरेच आहेत, त्यातून शिकून त्यांनी उभं राहावं. म्हणजे कन्सल्टंट का वाढलेत, म्हणजे कन्सल्टिंग का घ्यावी, ज्याच्याकडं डोकं नाही. उदाहरण, ज्याच्याकडं स्वतःला ते जमणार नाही त्यांनी ती कन्सल्टिंग घ्या. तर मी कुठे कन्सल्टिंग घेतली, मी नाही घेतली ना. पण मला ब्रँड उभा कसा करायचा ह्याचं मी माझा आयडियल म्हणून कोणाकडं बघितलं. ॲपलसारखी कंपनी आहे, मर्सिडीजसारखी कंपनी आहे, ह्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. तर मी विचार करायचो एवढ्या सिम्पल हे लोक का बनवतात, हा प्रश्न पडला पाहिजे नवीन व्यावसायिकाला. की 200 रुपयात आपण कुठून तरी काहीतरी नाव असतं आपलं, तो काढला की असा फिरून आपण नागागत वरती आणतो. अरे पण तो लोगो बनवताना ते कटिंग होत नाही ना, ते कटिंग करायला परत 1000-1500 रुपये जातात. हे लक्षात येत नाही. सिम्पल हे का लोगो, ह्याच्यावरती विचार केला. मग त्याच्यावर मला कळलं की आपला साधा लोगो पाहिजे.
तर हा विचार नवीन व्यावसायिकाच्या येत नाही, कारण त्याच्या मूडमध्ये नसतो ऐकायचा, कारण ते वय असते तो कोणाचंच ऐकत नसतो.